नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत बोरवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. शिवसम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिवल निमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. बोरवाडी म्हटलं की निसर्गरम्य वातावरण, ऊन पावसाचा खेळ. तर या यात्रेचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण यात्रा कमिटीकडून जाणून घेऊया. चला तर मग. आपल्या शेतकरी बळीराजाचा स्वाभिमान, परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान, मर्दानी रांगड्या बैलगाड्या खेळाचा थरार अनुभवण्यासाठी, बैलगाड्याच्या लाईव्ह अपडेट, नवीन बातम्या व थरारक बैलगाडा घाटातील व्हिडिओ पाहण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करायला विसरू नका. अखिल भारतीय बैलगाडा संघटना यूट्यूब चॅनल. सर्वा रामकृष्ण टाकळकर आणि सूरज भूमकर. शिवसम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिवल भव्य दिव्य बैलगाडा शर्यत. तर या बैलगाडा शर्यतीचं स्वरूप आणि माहिती आपल्याला पुणे नगर जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचे संघटक जयसिंग नाना एरंडे आपल्याला सविस्तर माहिती देतील. या आपल्या सर्वांचं दैवत विघ्नार्थ गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनाच्या शुभमुहूर्तावर संपन्न होत असलेली 21व्या वर्षात ही यात्रा पदार्पण होत असताना मी तसं या यात्रेच्या संस्थापक सदस्य असल्यामुळं ह्या यात्रेत मी दरवर्षी सहभागी होत असतो. आणि या यात्रेला पुणे आणि नगर जिल्ह्यातून असंख्य गाडा मालक, गाडा शौकीन, शेतकरी बांधव फार मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करतात. खरं पाहिलं तर किरण सूरज भूमकर साहेब, तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेत. या यात्रेचा घाटाचा परिसर थेट लोकांपर्यंत हा तुम्ही प्रोग्राम पोहोचवणार आहात. प्रथम आम्ही तुमचं सर्वांचं या ठिकाणी आयोजक मंडळीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ही यात्रा इतर यात्रेपेक्षा वेगळी यात्रा आहे. ही धावपट्टी लांब पल्ल्याची असल्यामुळं इथं गाडा मालक आणि बैल यांना पूर्ण कसरत करावं लागणार आहे. इतर वेळेला 2 यात्रा या घाटात होतात, परंतु त्या यात्रा गाड्या मालकांच्या मनावर घेऊन गाड्या मालकांना फक्त गाडा मालकच जास्त आनंदी होतात. प्रेक्षक थोडं या यात्रेकडं लय उत्साहाने फिरकत नसतात. परंतु गणपतीमधली यात्रा म्हणलं का या यात्रेत बसायला जागा मिळत नाही. आणि म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख करतो. या धावपट्टीचा अंतर हे सगळ्यांना गाडी मालकाला माहिती आहे. इथं बैलांना आणि गाडी मालकाला खूप दमछाक करावं लागते. त्यावेळेला या घाटात बारी पाहिल्यात होती आणि या घाटात बारी पाहिल्या झाल्यानंतर वर्षभर त्याची वारी कुठं पडत नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणून या वेळचं नियोजन अतिशय आगळं वेगळं सुंदर असणार आहे. त्याच्या नियम अटीचा एक फॉर्म्युला आताच आम्ही आयोजक मंडळीने तयार केलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं का बैलगाड्या मालक काय करतो, बैल खाली केल्याच्या नंतर ती गाडी धक्क्यावर तशीच ठेवतो आणि आलेल्या गाडी मालकाला त्रास होतो, बैल खाली करायला जागा मिळत नाही. अशा अनेक सूचना आहेत. रॅकवरच्या सूचना आहेत, घाटातल्या सूचना आहेत, स्टेजवरच्या सूचना आहेत. सगळ्या सूचनांचा आम्ही ड्राफ्ट बनवलेला आहे. हा ड्राफ्ट संध्याकाळी या गावचे अलाउन्सर अरुण भोर ते या संध्याकाळी या नियमाटीचं प्रसारण करतील. आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात, तुमचं सहर्ष स्वागत. कारण तुम्ही हे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात. तुमचंही अभिनंदनाने स्वागत करतो. या यात्रेला गाडी मालकांचं, शेतकऱ्यांचं, प्रेक्षकांचं खूप मोठं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो. आणि या यात्रेचा निर्णय, नियोजन आणि शिस्त हे फार वेगळं असेल. उद्यापासून झालेल्या यात्रेमध्ये तुम्हाला सगळ्यांना हे पाहायला मिळेल. याची अंमलबजावणी आमचे आयोजक, संयोजक आणि यात्रा कमिटी, गाव ग्रामस्थ सगळे ताकदीनं या यात्रेमध्ये उतरून यात्रा ही शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय मेहनतीनं सगळ्या प्रेक्षकांना आनंद होईल अशी यात्रा आम्ही पार करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आमच्या सर्व आयोजक मंडळींचं तिकडे स्वागत करतो. अभिनंदन. या यात्रेचे घड्याळ मास्टर आपल्याला 5 दिवस जे नियमन अटी आहेत ते आपल्याला सविस्तर स्वरूपात सांगतात. शिवसम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिवल बोरवाडी हे 21वं वर्ष असून या ठिकाणी इथून मागं ज्या यात्रा झाल्या 20 वर्ष, निर्णय तर हा काटाचा असतो, परंतु आम्ही गाडी मालकांना थोडीशी पहिली संधी द्यायचं, मागं पुढं झाला मग त्यांना संधी द्यायचं. परंतु ह्या वेळेची यात्रा ही आगळी वेगळी असणार आहे. ह्या यात्रेमध्ये कुणालाही संधी किंवा कुणाचा पाहुणा रावळा याच्यात नसणार. पहिली गोष्ट
बाहेरच्या तालुक्यातले गाड्या मालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या की इथून मागं गावचे गाडे आम्हाला असं व्हायचं की गावच्या गाडे समजा आम्ही या गावच्या गाड्यांना संधी जी ठेवत होतो ती संधी आता नाही. सर्वांना जो न्याय तोच न्याय आता गावच्या देखील गाडे मालकांना आहे. ज्या ठिकाणी गावच्या गाड्या मालकाचं टोकन निघालेलं आहे गावचा गाडे मालक त्याच ठिकाणी ह्या ठिकाणी येणार आहे. प्रथमतः ह्या ठिकाणी रॅकवरती 160 गाडी पहिल्या दिवशी आहेत. 160 गाड्यांचा फ्लॅक्स त्या ठिकाणी लावला जाणार आहे. त्या फ्लॅक्सवर 1 नंबर टोकनपासून त्या ठिकाणी खून करायला सुरुवात होईल. गाडा 1 नंबरचा गेला त्याच्यावर टिक मार्क होईल. त्या पद्धतीने गाड्या मालकांनी त्या ठिकाणी गाडे पुढे घ्यायचे. रॅकजवळ कुणीही त्या ठिकाणी गर्दी करायची नाही. ज्याचा नंबर ओपन आहे तिथं जी फ्लॅक्स लावणारे आपण त्या ठिकाणी ओपन असणार. गाडी मालकांनी त्या ठिकाणी आयोजकांवर तिथल्या रॅकवरच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे जवळ यायचं नाही. त्या ठिकाणी गाडे लांब लावायचे. ज्याचा नंबर येईल त्यांनी गाड्या पुढे घेतल्याच्या नंतर एक आमचा आयोजक त्या ठिकाणी त्या गाड्याला स्टिकर लावेल. स्टिकर लावल्याच्या नंतर त्यांच्या हातात टोकन दिला जाईल आणि तोच गाडा रॅकमध्ये त्या ठिकाणी आतमध्ये जाईल. आगमाग झाला आम्ही सन्मानपूर्वक त्या गाडी मालकाची टोकन फी रिटर्न देऊन त्या गाडी मालकाला घरी पाठवलं जाईल कारण त्याला संधी मिळणार नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी टायमर आहे. टायमर आम्ही जो त्या ठिकाणी टायमर गाडा झाला तर त्या गाड्याला घड्याळ लावणार नाही. हा आमचा सक्त निर्णय या ठिकाणी कमिटीचा झालेला आहे. टाइम आउट झाला गाडा मालक थोडा लेट मागं पुढं करतो. त्याला माहिती आपल्याला फक्त सेकंद बघायचे परंतु ती गोष्ट या ठिकाणी घडणार नाही. त्या ठिकाणी गाडा सेकंद लावलेच जाणार नाही. त्याच्यानंतर एखाद्या गाड्या मालकाचं गाडा खुणाच्या पुढं सुटला घड्याळ लावणार नाही. त्याच्यानंतर गाडी मालकांनी टोकन आपल्या पद्धतीने टोकनलाच यायचे. वेळेचं बंधन या ठिकाणी ठेवायचे. निर्णय हा अतिशय कडक राहील. यात्रा कमिटी त्याच्यात कोणते फेरबदल करणार नाही. 5 दिवस हे नियम कंटिन्यू राहतील. यात्रेच्या बक्षिसाचं नियोजन कशा पद्धतीने राहणार? यात्रेला प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये. यात्रा ही 5 दिवस इनाम रोजच्या रोज वाटला जाईल. त्याप्रमाणे ते डिवायडेशन या ठिकाणी केलेले आहे यात्रा कमिटीने. त्याच्यानंतर रोजच्या रोज 5 दिवसाचा इनाम डिवाइड करून रोजच्या रोज इनाम या ठिकाणी संध्याकाळी वाटप होईल. या आम्ही टोकन बरोबर यात्रेला इनाम पावती दिलेली. गाडी मालकाला ही सक्त सूचना असणार आहे. तुम्ही पावती आपल्या कार्यकर्त्याकडे द्या. तुम्ही स्वतः थांबा. पावती असल्याच्या नंतर इनाम लगेच दिला जाईल. पावती नसेल इनाम मिळणार नाही. त्याच्यानंतर घाटाच्या महाराजाला एक सेपरेट 2 व्हीलर आहे. ती गाडी सेपरेट दिली जाईल. 5 दिवस यात्रेत सर्वात आतून येणाऱ्या गाडी मालकाला ती गाडी त्या ठिकाणी देणार आहे आणि त्या गाडीचे कोणतीही विभागणी केली जाणार नाही. ही गाडी मालकांना विनंती आहे. घाटामध्ये बैलगाडा झोपण्यासाठी वेळ किती मिनिटाचा राहील? घाटामध्ये बैलगाडा झोपण्यासाठी 3 मिनिटाचा वेळ राहील आणि टायमर 3 मिनिटाचा आहे. परंतु धक्क्याला ज्या गाड्या लागतात गाडी मालक काय करतात, आमचा धक्क्याला गाडी नाही भेटली, खाली व्हायला जागा नाही. त्या गाडी मालकांची काही चूक नसती. परंतु जो पहिला गाड्या मालक गाडी लावून धक्क्याला तिथंच गाडी ठेवून निघून येतात घाटामध्ये. आमच्या कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आम्ही 5 माणसं त्या ठिकाणी टायरची हवा सोडण्यासाठी ठेवली. ती गाडी मालक जो धक्क्याला गाडी आपली खाली झाल्याच्या नंतर बाजूला काढणार नाही. त्या गाडी मालकाची हवा तिथंच सोडून दिली जाईल. त्यामुळं गाडी मालकाने आमच्याकडे तक्रार कोणती आणायची नाही. घाटाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी पार्किंगची भरपूर मोठी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. घाटाकडं कुणी गाड्या आणायच्या नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, माल आहे आणि इकडं सगळा गाळ आहे, चिखल आहे. त्याच्यामुळं गाडी फसली हे झालं. त्या दरवर्षी फेस्टिवलला या ठिकाणी मैदान भरपूर आहे. डांबरीच्या रोडच्या हायवेच्या बाजूला त्या ठिकाणी भरपूर धक्के आहेत. त्या ठिकाणी काही गाडी मालकांनी गाड्या खाली करायच्यात. त्याच्यानंतर वस्तीला त्या ठिकाणी त्या वस्तीच्या बाजूला एक मैदान आहे. इकडं जवळ 30-32 एकर जागा आहे. त्या ठिकाणी डेअरीच्या पुढं जाऊन त्या ठिकाणी गाड्या पार्किंग कराव्या अशी सर्व गाडी मालकांना या ठिकाणी विनंती आहे. आपण कोणतेही कारण या ठिकाणी सांगायचं नाही. वेळ हा महत्त्वाचा आहे. आपला गाड्याचा टोकन निघून गेल्याच्या नंतर आपल्याला गाडा पळून दिला जाणार नाही. आत्ता खरं तर काही गाडी मालकांची आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही आमच्याकडून चूक होऊन दिली नाही. या ठिकाणी आमच्याकडं जेवढे टोकन झाले आम्ही यात्रा 1 दिवस वाढवली.
परंतु कुणाचाही टोकन बाहेर काढला नाही। आम्ही सर्व गाडी मालकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, परंतु गाडी मालकांनी आता आम्हाला कोणती या ठिकाणी सूचना वजा काही मार्गदर्शन या ठिकाणी करायचं नाही। आता त्यांची जबाबदारी आहे की आपण तासभर आधी येऊन आपल्या टोकनला आपण हजर राहावं, ही या ठिकाणी मी यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती। मालकांच्या सूचना होत्या की आळ्यातून बैल बाहेर काढा, तर तुम्ही आळ्याचं नियोजन कशा पद्धतीने? आळ्याचं अतिशय सुंदर असं आता नियोजन केलेलं आहे। 4 दिवस T20चं मशीन या ठिकाणी चालू आहे। अतिशय उंच असं बाहेरून आणि आतून कटिंग करून त्या ठिकाणी आळ्याची हाईट ही मजबूत वाढवलेली आहे। आता जवळजवळ 99% बैल बाहेर जाणार नाही याची काळजी यात्रा कमिटीने या ठिकाणी घेतलेली आहे। परंतु प्रत्येक गाडी मालकाला देखील माझी सूचना आहे की आपले 2-4 प्रतिनिधी वर त्या ठिकाणी बैल पकडण्यासाठी पाठवावे, कारण आळ्यातला रुंदी असल्यामुळं खालून माणसं जातपर्यंत बैल या ठिकाणी फेरा टाकून पूर्ण आळ्याला या ठिकाणी येतात। त्याच्यामुळं गाडी मालकांना सूचना राहणार आहे की आपले 2-3 प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवायचे। आपले धावपट्टीचं आणि गड्याचं नियोजन कशाप्रमाणे असेल सविस्तर सांगा। शिवसम्राट युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिवल यात्रा उत्सव 21व्या वर्षात पदार्पण करत असताना यात्रेला भरपूर मोठ्या प्रमाणात स्वरूप आलेलं आहे, कारण ह्या घाटावर नियम आणि घड्या हे अतिशय कडक असतो। या घाटाचं रेकॉर्ड आहे, त्या घाटात गणेश फेस्टिवलला अजून सेकंद कोणाला तुटलेला नाही। त्यामुळे या धावपट्टीचा अंदाज घेता निर्णय अतिशय कडक राहील। 1 पॉईंट 2 पॉईंट काही खेळायला देणार नाही। या ठिकाणी घाटाची धावपट्टी मागच्या वर्षी 435 फूट होती, परंतु यावर्षी घाटाची धावपट्टी ही 432 फूट आणि या ठिकाणी रॅकवर आणि सर्व घाटामध्ये CCTV कॅमेरे आहेत। कुणी या ठिकाणी नियमाचं उल्लंघन केलं तर ते दोन्ही रेकॉर्डिंग अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला आणि पोलीस स्टेशनला देऊन त्याच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल। कौशरी खुर्द गावचे सरपंच निलेश शेट्टीमकर आपल्याला थोडासा यात्रेबद्दल संक्षिप्त स्वरूपात सांगतो। टिमकर साहेब नमस्कार। गणेश फेस्टिवल बोरवाडी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजक शिवसम्राट युवा प्रतिष्ठान ही यात्रा 5 दिवस या ठिकाणी भरवलेली आहे। 24 तारखेपासून या ठिकाणी यात्रेची सुरुवात सकाळी 7:30 वाजता घाटाचं उद्घाटन गावच्या सगळे मान्यवर आणि तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरुवात होईल। आणि या ठिकाणी सांगायची गोष्ट अशी आहे का घाट हा एकदम घड्याळामध्ये म्हणजे 432 फूट हा घाट लांबी राहणार आहे। घाट हा 12 सेकंदाचा या ठिकाणी राहणार आहे। मागच्या वेळी या ठिकाणी जरा थोडा घाट मागच्या फेस्टिवलला थोडा टाईट लागला आणि अनेकांना या ठिकाणी घाटामध्ये उड्या मारता आल्या नाही, परंतु यावर्षी या ठिकाणी सगळ्यांना उड्या मारायला भेटतील, कारण 432 फूट या ठिकाणी घाट आहे। आणि या ठिकाणी रॅकची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलेलं आहे अक्षयनी का कॅमेऱ्याचे या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा घड्याळ मास्टर सुद्धा कॅमेऱ्याची व्यवस्था ठेवलेली आहे आणि वरती सुद्धा कॅमेऱ्याची आपण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून एखाद्याचा गाडा निशाणा साईड म्हणजे खालच्या पट्टी धावपट्टीपासून पुढं असेल आणि समजा गाड्या लागलं नाही, समजा गाडा पुढं असेल तर त्या ठिकाणी ते जेणेकरून त्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल आणि त्या गाड्या मास्टरावरती कोणताही क्लेम गाडा मालक करणार नाही। अशा पद्धती या ठिकाणी गाड्या मास्टर आणि निशाण बहादर हे दोन्ही या ठिकाणी गावचे आहेत आणि ते आतापर्यंत चांगल्या यात्रा त्यांनी पार केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही। आणि यात्रा ही अतिशय कडक नियोजन या ठिकाणी राहणार आहे। सर्व गाड्या मालक या ठिकाणी तालुक्यातील सर्व तालुक्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालक हे यात्रेला या ठिकाणी जेणेकरून सहकार्य करेल आणि यात्रा चांगली सुसज्ज या ठिकाणी पार पडेल।